अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. दत्तात्रयांचे 24 गुरु हे प्रकरण आपण ऐकत आहोत. आता उर्वरित प्रकरण ऐका. आता तरी उर्वरित राहिल्या आयुष्यात काही करू मोक्षार्थ, राहिला पुरुषार्थ पुरा करू. ऐसा विचार मानसी आणून स्फुंदित स्मरत स्त्री पुत्रासी. पुनरपि दुःखा वेगासी नैनासी पुराश्रूंचा. ऐसे वैराग्य बाळ तिणीचे, तैसे ते स्मशानाचे. दुःख काही क्षणाचे मोहाचे तया ठाकले. आला विचार विसरला मोक्ष, गेला पैल थिडाला. प्रियारधाना करू लागला स्त्री पुत्राला स्मरुनी. स्त्री पुत्र नाशानेही वैराग्य तळमळत लागत नाही. बुडला आसक्ती माझी पूर्ण ही, देही संस्कार जन्मोजन्मीचे. पुढती तयाने काय केले, मृत स्त्री पुत्राकडे पाहिले. काळपाशी बांधलेले निश्चल झाले निशेष. राहिली ना सुबुद्धी, विवेक शून्य कुबुद्धी. भ्रमिष्ट तयाची बुद्धी विवेका आधी उडी मारिली. उडी मारता तयाने काही क्षण झाले तडफडणे. मग शांत निश्चल वाणे तोही मरणे कवटाळला. पहा स्त्री पुत्रादिका कारणे, जीवाचे लिंबलोन करणे. परी भगवत पदवी न साधणे, हे न मने संसारिकाच्या. जन्मोनी या नरदेहासी, न साधिता पुरुषार्थासी. जन्मोनी शिणवी मातेसी, गर्भासी राहुन या. ऐसे शिक्षण मज मिळाले, ते आ कपोता कारण वाहिले. म्हणून म्या गुरुत्व दिदले, कपोत पुरुष स्त्री पिलासी. केवळ परमार्थ करिता, आहाराविण देह न तत्वता. याचा अनुभव घेण्याकरता अजगरासी दत्ता गुरुत्व दिदले. उद्योगा वाचून पडून राहणे, आयते तयाचे खाणे. निश्चयाने जगणे, डगबगणे न ठावे तया. स्वभावता तोंड पसरी, तै वेळी पडेल जे मुखांतरी. सरस निरस विचार ना करी, अंगीकारी संतोषाशी. तैसाची योगी निरंतरी, रंगी रंगविहारी. आसक्त सांडुनी सकळ हारी, हरी यद्रेच्छय करीत सेवन. न होय रसने अंकित, चंचल होऊ नये चित्त. मिळाले ते उदरात, मोदात खाय योगी. अजगर तोंड पसरी, वायुशिरे मुखा भीतरी. तेच मिळवी आहारी, शरीरी पोषण तेने करी. तैसा योगी न तळमळे, आहारास्तव न कळवळे. आपुलिया शरीर बळे, कुशळे निस्थिरता जीवनी. निद्रा म्हणून नसते योग्याला, निजसुखी निद्री निद्रेला. न करीत काही उपायाला, नशीबई हवाला सांडितसे. गंभीरत्व पूर्णपणे, निर्मळतयाचे असणे. परिसबा लक्षणे, समुद्र गुरु गुण कैसा तो. सदा राहे प्रसन्न, वर्तन योग्या समान. आत्मबोधे परिपूर्ण, येई गुणे गुरुत्व तयासी. कपोत आणि कपोतीची पिले वारली. जाळ्यामध्ये अडकल्या कारणाने त्यांनी प्राण सोडले. त्यांच्या वियोगाने आईनेही त्या पिलांना सोडवण्यासाठी जाळ्यावर उडी मारली. आई सुद्धा क्षणभर धडपडली आणि आई सुद्धा गतप्राण झाली. यातून निदान राहिलेल्या आयुष्यात काहीतरी परमार्थ साधावा, शहाणे वागावे, दुःखापासून शहाणपण घ्यावे, असा काही काळ विचार कपोताच्या मनात आला. मात्र स्त्री पुत्रांना आठवून तो पुन्हा पुन्हा रडू लागला. डोळ्यांना अश्रूंचा पूर आला. असे त्याचे बाळंत वैराग्य उभे राहायचे, किंवा त्याला स्मशान वैराग्य सुद्धा म्हणू शकतो.
काही क्षणाचे दुःख असते ही गोष्ट मान्य, पण त्याला सतत कवटाळून राहणे हे मूर्खपणाचे आहे. त्यामुळे त्याचा मोक्ष पैलतीराला गेला. पुन्हा तो त्या प्रियेची आराधना करू लागला. स्त्री पुत्राला आठवून, त्यांच्या लीला आठवून विचारांच्या जाळ्यात गुंतत गेला. स्त्री पुत्राच्या नाशाने सुद्धा वैराग्य येत नाही असा तो पूर्ण आसक्ती माझी बुडाला. याला कारण जन्मोजन्मीचे संस्कार. पुढे त्याने काय केले पहा. मृत स्त्री पुत्राकडे पाहिले व त्याची सुबुद्धी गेली, विवेक शून्य झाला, कुबुद्धी वाढली, भ्रमिष्ट बुद्धी झाली आणि या अविवेकामध्येच त्याने त्या जाळ्यावर उडी मारली. उडी मारल्याबरोबर काही क्षण त्याचेही तडफडणे झाले आणि थोड्याच काळात तो निश्चळ शांत झाला. त्यानेही असे मरणाला कवटाळले. स्त्री पुत्राच्या कारणाने त्याने सुद्धा स्वतःचे जीवन लिंबलोन केले. मनुष्य जन्माला आला, पण काही ब्रह्मज्ञानाला साधले नाही, तर नाथ महाराज म्हणतात तो अक्षरशः दाढीचा मेंढा होय. नरदेही जन्माला आला, पण पुरुषार्थ साधला नाही. त्याचे वर्णन म्हणजे आईला त्याने गर्भवास घेऊन शिणविले असे स्वतः गुरु दत्तात्रय मान्य करतात. कपोतापासून आणि कपोतीपासून मला शिक्षण मिळाले, म्हणून गुरु दत्तात्रयांनी या दोघांना गुरु केले. परमार्थ करीत असताना अन्ना वाचून कसे जगावे हे शिक्षण घेण्यासाठी प्रभू गुरु दत्तात्रयांनी अजगराला गुरु का केले ते पाहू. उद्योगा वाचून पडून कसे राहायचे, आयते कसे खायचे, निश्चयाने कसे जगायचे, भिणे त्याला ठाऊक नाही. आयते स्वभावाचा तोंड पसरल्यानंतर तोंडात जे पडेल त्याचा मग तो सरस निरस असा विचार न करता अजगर आनंदाने ते ग्रहण करीत असतो. तसाच योगी सुद्धा असतो. सकळ आसक्ती सांडून राहतो. देव देईल ते सेवन करीत राहतो. मग चव पाहत नाही. चित्त चंचल होऊ नये म्हणून उदरात जे मिळेल ते घालतो आणि आनंदाने खात असतो. ज्या वेळेला अजगर तोंड पसरते त्यावेळी त्याच्या तोंडात वायू शिरतो. मग तोच आहार म्हणून तो अजगर त्याचा स्वीकार करतो. त्यानेच आपले शरीर भरण पोषण करतो. तसा योगी सुद्धा आहारासाठी तळमळत नाही. आपल्या शरीर बळाने व कुशलतेने तो जीवनामध्ये स्थिरता आणतो. स्वानंदात तल्लीन हीच त्याची निद्रा. त्यासाठी तो काहीच उपाय करत नाही. नशिबाच्या नावाने सगळे सोडतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.